नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांची सुरुवात आपण एका महत्त्वाच्या बातमीने करूया. 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. 10वीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर केला जाणार आहे. अंतर्गत मूल्यमापनावर हा निकाल आधारित असेल अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेली आहे. 10वीचा निकाल आता उद्या घोषित केला जाईल. दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर केला जाऊ शकेल आणि याबद्दलची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेली आहे. त्यामध्ये मला सांगायला पाहिजे की एकूण मुले जे आहेत मुलगे ते आहेत 9,09,931 आणि ह्या प्रविष्ट ज्या मुली होत्या याच्यामध्ये त्यांची संख्या आहे 7,48,693 अशी एकूण 16,58,624 मुलं या प्रवेशासाठी जे आहे ते परीक्षामध्ये त्या मुलांनी सहभाग घेतला आणि त्याच्यामध्ये 8 माध्यमाचं ते प्रविष्ट होतं. आज या माध्यमात तुम्हाला एकच सांगायचं आहे की इयत्ता 10वीच्या परीक्षेच्या निकालासंदर्भामध्ये आपल्याला सगळ्यांना उत्सुकता आहे. आपण तो निकाल जो आहे तो उद्या दिनांक 16 जुलैला दुपारी 1 वाजता लावत आहोत. त्या संदर्भामधली संकेतस्थळ आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आम्ही सांगू. परंतु आज मी आपल्या सगळ्यांना 10वीच्या परीक्षेला जे विद्यार्थी अपेअर झाले त्या सगळ्यांना शुभेच्छा देते. आणि या महत्त्वाच्या बातमी संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. सागर, 10वीचा निकाल आता उद्या जाहीर केला जाणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने हा निकाल जाहीर होणार आहे. सागर, काय अपडेट याबद्दलची? उद्या 10वीचा निकाल जाहीर होतोय. दुपारी 1 वाजता हा वेबसाईटवर टाकला जाईल असं सांगितलं गेलेलं आहे. आपणास माहित आहे की यावेळेस 10वीचा जो बोर्डाची परीक्षा आहे ती घेतली गेली नाही आहे. त्यामुळे अंतर्गत जे मार्क्स आहेत 10वीचे जे शाळांनी प्रत्येक स्वतः एक्झामच्या आधी जे घेतले गेले त्याच्यावर आधारित हे मार्क्स असतील असं सांगण्यात आलेलं आहे. बिलकुल सागर, आपला आवाज व्यवस्थित येत नाहीये. पुन्हा एकदा मी येतो आपल्याकडे. 10वीचा निकाल उद्या घोषित होणार आहे. ऑनलाईन पद्धतीने हा निकाल घोषित केला जाईल आणि अंतर्गत मूल्यमापनावर यावेळेला गुण दिले जातील आणि त्यानुसार हा निकाल लागेल असं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलेलं आहे. दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने हा निकाल जाहीर केला जाईल. जी संकेतस्थळ किंवा वेबसाईट्स या निकालासाठी असतील ती कोणती असतील त्याची नावं देखील जारी केली जाणार आहेत. सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत सध्या फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत. थेट जाऊया त्यांच्याकडे. सागर, उद्या हा निकाल जाहीर होणार आहे, काय सांगाल त्याबद्दल? राज्यामध्ये साधारणतः 16,58,000 विद्यार्थी आहेत. अशा सगळ्यांचे निकाल उद्या जाहीर केले जाणार आहेत. यावेळेस करोनाची परिस्थिती असल्यामुळे परीक्षा बोर्डाच्या वतीने घेतल्या गेल्या नव्हत्या, पण अंतर्गत जे मूल्यांकन आहे परीक्षा राज्य शाळांनी घेतल्या होत्या त्यावर आधारित हे निकाल असतील असं राज्य शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे. यात महत्वाची गोष्ट म्हणजे मूल्यांकन कार्यपद्धतीचं जो शिक्षणाचं प्रशिक्षण आणि वेबिनार आहे ते देखील नंतरनं आयोजित केलं जाणार आहे आणि राज्यातले शाळानुसार म्हणजे प्रत्येक गाव शाळा आणि आता जे निकाल असतील. आपल्याला माहित आहे की बोर्ड परीक्षेचे निकाल विभागनिहाय असतात, पण अर्थात यावेळेस परीक्षाच घेतली गेली नाहीये. त्यामुळे सर्च करताना संबंधित शाळेचा नाव, विद्यार्थ्यांचं नाव अशा स्वरूपात ते करावं लागणार आहे. नंबर नसणार असतात जे प्रत्येक विद्यार्थ्याला एक नंबर असतो, तो आता नसेल असं सांगण्यात येत आहे. दुपारी 1 वाजता राज्य शालेय बोर्डाचा जो वेबसाईट आहे त्याच्यावर हे स्पष्ट केलं जाईल पूर्ण निकाल. गेले काही दिवस हा निकाल कधी लागेल अशी उत्सुकता होती, पण आता राज्य शासनाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे की 10वीचा निकाल हा उद्या लागेल. दुसरीकडे 12वीच्या निकालाच्या बाबतीत सुद्धा साधारणतः 31 जुलैपर्यंत निकाल लागणं अपेक्षित असल्याचं देखील सूत्रांनी माहिती दिलेली आहे. बिलकुल सागर, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. पुढची बातमी बघूया. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी जाऊन सकाळी त्यांची भेट घेतली आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ही भेट घेतल्याचं समजतंय. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासंदर्भामध्ये दोन्ही नेत्यांदरम्यान चर्चा झाली. यावेळेला ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत
सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे। छगन भुजबळ यांच्यासोबत माजी खासदार समीर भुजबळ हे देखील होते। भुजबळ साहेब आज मला भेटायला आले होते। ओबीसी राजकीय आरक्षण हाच त्या संदर्भातला विषय होता। विशेषतः त्यांनी मला असं सांगितलं की इम्पेरिकल डेटाच्या संदर्भात तो कसा काय जमा करता येईल या संदर्भात तुमचं काय मत आहे हे ऐकून घेण्याकरता मी आलो आहे। त्यावेळेस मी त्यांना हे देखील सांगितलं की मराठा आरक्षणाच्या वेळी आमचं सरकार असताना आम्ही कसा इम्पेरिकल डेटा जमा केला आणि तो सुप्रीम कोर्टाने कसा व्हॅलिड ठरवलेला आहे आणि आपल्याला आताही तो कसा करता येईल हे त्यांना मी सांगितलं। आणि मी त्यांना हे देखील सांगितलं की त्यांनी पुढाकार घ्यावा आणि ते जे काही पुढाकार घेतील आमच्याकरता काही राजकीय प्रश्न नाहीये किंवा याच्यावर आम्हाला राजकारणही करायचं नाहीये। त्यांनी पुढाकार घ्यावा, त्यांनी त्या संदर्भातल्या एजन्सीज नेमाव्या आणि त्याला पूर्ण मदत ही आम्ही त्या ठिकाणी करू। मी स्वतः पर्सनली मला जे काही वाटतंय त्याच्या संदर्भातली नोट देखील मी तयार करून द्यायला तयार आहे आणि आपण एकत्रितपणे हे काम करू। काही माझी अडचण नाही, मी तुमच्यासोबत काम करेल। तुम्ही त्याचं नेतृत्व करा, कारण शेवटी सत्तारूढ पक्षाला नेतृत्व करावं लागतं। आम्ही पूर्ण मदत त्याच्यामध्ये करू। ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्व पक्षांनी एकत्र येण्याचं आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केलेलं आहे। त्यांचं मत आहे, आमचं मत आहे, आम्ही एकत्र बसू। आम्ही त्यांनाही विनंती करतो की तुमच्या मनात तुम्हाला जर हे प्रश्न सोडवायचे आहेत, आम्हालाही हे प्रश्न सोडवायचे आहेत, तर आपण एकत्र बसू आणि त्या संदर्भात काय चांगला मध्यस्थी मार्ग काढता येईल किंवा मार्ग काढता येईल हे प्रश्न सुटण्यासाठी, तर एकमेकाशी चर्चा करून सोडवू। छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या भेटीवर नाना पटोले यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूया। महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारला ओबीसी आरक्षणाबद्दलची चिंता आहे। राजकारणाच्या पलीकडे जाऊन ओबीसी समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका सरकारची आहे। म्हणून सरकारचे मंत्री छगन भुजबळजी, कारण की केंद्र सरकारकडे डाटा आहे आणि केंद्र सरकारकडचा डाटा मिळवायचा असेल तर भाजपचे महाराष्ट्रातले जे कोणी नेते असतील त्यांना भेटलं आणि त्यांच्याकडून तो डाटा काही सरळ आम्हाला देऊ शकत नाही। कारण की आपण पाहिलं असेल की स्वतः राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब गेलेत आणि ही सगळी भूमिका त्या ठिकाणी मांडलेली होती, पण अजूनपर्यंत केंद्र सरकारचा कुठलाही रिप्लाय त्याच्यामध्ये आलेला नाही। आणि म्हणून भुजबळ साहेबांच्या वतीनं सरकारचा जो प्रयत्न आहे की केंद्र सरकारने ओबीसी समाजाचा डाटा तातडीने दिला तर ओबीसी समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटेल ही भूमिका घेऊन प्रामाणिक राजकारणाच्या पलीकडे जाऊन ही भूमिका घेण्याचं काम महाविकास आघाडी सरकार करते। महाविकास आघाडी सरकारमध्ये विधानसभा अध्यक्षपदावरून आता हालचाली सुरू झालेल्या आहेत। पावसाळी अधिवेशनात राज्यातील विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याच्या चर्चा होत्या, मात्र विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाली नव्हती। त्यामुळे अजूनही विधानसभा अध्यक्षपद रिक्तच आहे। दरम्यान आता विरोधकांकडून कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून आवाजी पद्धतीनं मतदान घेण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये हालचाली सुरू झालेल्या आहेत। अध्यक्षपदाची निवडणूक नागपूर अधिवेशनाच्या कालावधीमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जाते, मात्र त्यापूर्वी विधानसभा अध्यक्षपदासाठी असलेल्या मतदानाच्या नियमावलीमध्ये बदल करण्याचा विचार सुरू असल्याची देखील माहिती आता समोर येताना दिसते। यावरूनच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे। सरकार घाबरत असल्यानं नियम बदलत असल्याची टीका फडणवीस यांनी केलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचा नियम असा आहे की नियम समितीच्या संदर्भातली बैठक ही अशा प्रकारचे नियम बदलताना अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली झाली पाहिजे। अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली जर ती बैठक नसली तर ती बैठक व्हॅलिड होत नाही। उपाध्यक्षांना तो अधिकार नाही आहे, बाकी सगळे अधिकार आहेत, पण नियम बदलण्याच्या संदर्भात अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली झाली पाहिजे। पण त्याही पलीकडचा प्रश्न आहे की तुमच्याजवळ जर मेजॉरिटी आहे तर तुम्ही एवढं घाबरता का आहात? कशाला हात वर करून पाहिजे? म्हणजे कुठेतरी तीन पक्षांमध्ये सगळं काही आलबेल नाही आहे, एकमेकावर विश्वास नाही आहे, आमदारांवर विश्वास नाही आहे, म्हणून हात वर करूनचा विषय आलेला आहे। तो विषय जेव्हा समोर येईल तेव्हा आम्ही त्याच्यावर मत व्यक्त करू। दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी जी टीका केली त्या टीकेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील प्रत्युत्तर दिलं, पाहूया।
विधिमंडळच्या नियमावलीमध्ये विधानसभा अध्यक्षपदाच्या मतदानाच्या नियमात बदल करण्याचा विचार सुरू आहे. आपल्याबरोबर काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात आहेत. मुळात या कायद्यामध्ये बदल करावा हे का? कारण की गोपनीय पद्धतीचं मतदान महाविकास आघाडीसाठी धोकादायक आहे का? गोपनीय पद्धतीचा मतदानाचा विषय तो नाही आणि ते काही धोकादायक नाही. परंतु आता आपण पक्षांतर बंदी कायदा आणलेला आहे आणि प्रत्येक सदस्याला व्हीप बजावला जातो की तुम्ही असं मतदान करा आणि त्या निर्देश जे दिले असतात ते पाळले की नाही पाहण्याची जबाबदारी पार्टीच्या व्हीपची असते. आता ह्या सगळीकडं जेव्हा या पक्षांतर बंदी कायदा आलेला आहे, अँटी डिफेक्शन बिल आलेलं आहे, त्यावेळेस ते बदल आपण केंद्रामध्ये सुद्धा केलेले आहेत, लोकसभेमध्ये बदल झालेला आहे. एवढंच नाही तर विधानसभेच्या अनेक याच्यात बदल केला, कारण तर शेवटी तो पाहिलं पाहिजे ना, त्याच्याशिवाय कारवाई कशी करणार. हा अँटी डिफेक्शन बिलचा तो भाग आहे. आपल्या विधान परिषदेमध्ये तो बदल झालेला आहे. यात विशेष आहे असं काही नाही. यावरनं विरोधी पक्ष नेते फडणवीस यांचं मत आहे की सरकारमधल्या आमदारांवर विश्वास नाही, मतं फुटतील ही भीती सरकारला आहे, म्हणून या स्वरूपात कायदे बदल केले जात आहेत. नाही, काळजी तर खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाला होती. गुप्त मतदान झालं असतं तर त्यांचं मतदान मोठ्या प्रमाणात फुटलं असतं. ही वस्तुस्थिती आहे. त्यांच्या पक्षातल्या आमदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे, नैराश्य आहे, फ्रस्ट्रेशन आलेलं आहे. अशा ते कारणच नाही. बरोबर. कारण एवढंच आहे की शेवटी आता काळाच्या ओघात जे काही चेंजेसवर होत आहेत, घटनेत होत आहेत, त्या पद्धतीनं आपल्याला कारवाई करावं लागते आणि त्या पद्धतीनं हा निर्णय होतो आहे. तर दुसरं की हे जे बारामतीतनं ओबीसींचा मोर्चा, नाना पटोलेंची उपस्थिती, एका बाजूला आपण प्रयत्न केला त्यांच्या पवारसाहेबांच्या बंगल्यावर जाऊन काँग्रेसमध्ये काही धुसफूस आहे, नाराजी काँग्रेसविषयी पवारांची वाढली, ती प्रयत्न करायला, आणि दुसरीकडे मात्र परत एकदा बारामतीतच जाऊन आंदोलनाची भूमिका किंवा मोर्चाची भूमिका का? जे सरकारमध्ये आहेत त्यांनीच असं स्वरूपाची भूमिका घेणं. नाही, यामध्ये काही असं नाही. एक लक्षात घ्या की एक तर त्यांना निमंत्रण दिलं असेल ओबीसी संघटनांनी. दुसरं हे की हे मोर्चा आहे कोणाविरुद्ध? मोर्चा केंद्र सरकारच्या विरुद्ध आहे. केंद्र सरकारचं जी जनगणनेचा डाटा उपलब्ध आहे तो त्यांनी दिला पाहिजे, हा आग्रह त्यामध्ये केला जातो. कारण न्यायालयाने त्या प्रकारच्या सूचना दिल्या आहेत. तो केंद्राने डाटा जर उपलब्ध करून दिला तर आपल्याला त्या जागा ज्या त्यांचा लॉस झालेला आहे, तोटा झालेला आहे ज्या जागेंचा, तो इतर भरपाई करता येणार आहे. आणि म्हणून त्याच्या जर मागणीच केंद्र सरकारच्या विरोधातली आहे तर बारामती म्हणजे काही बारामतीला घेतल्याने काही बिघडलं असं काही समजायचं काही कारण नाही. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. बाळासाहेब थोरात यांनी ही या संदर्भातली प्रतिक्रिया दिलेली होती. यानंतर आता आपण बघूया नाना पटोले यांनी नेमकं काय प्रत्युत्तर दिलंय फडणवीस यांच्या टीकेवर. देश की लोकसभा ने, राज्यसभा ने और हमारे महाराष्ट्र के विधान परिषद ने भी इस कानून में बदलाव किया है. सिर्फ महाराष्ट्र की विधानसभा का उसमें वो कानून में बदलाव नहीं हुआ है. वो बदलाने का उस कानून के आधार पर वो बदलने की ज़रूरत थी और राज्य सरकार वो बदल रही है. तो उसमें डर की बात और ये नहीं है कोई हम कोई अलग कर रहे हैं, ऐसे तो कोई बात नहीं है. विधान परिषद का मैं आप लोगों को, और उनको अगर पता नहीं होगा तो मैं बताना चाहता हूँ आपके माध्यम से, विधान परिषद के सभापति का चुनाव वो मोशन से होता है. गवर्नर की तरफ आने की ज़रूरत नहीं है और वहाँ पे हाथ खड़ा करके वो इलेक्शन होता है. तो विधान परिषद में एक अलग कानून होता है और विधानसभा में अलग कानून होता है. अगर वो इस तरह की बातें कर लोगों को गुमराह करने की कोशिश अगर अपोजिशन करना चाहती है तो वो करे. कृत्रिम महागाई विरोधात काँग्रेसनं सायकल रॅली काढली. यावेळेला काँग्रेसच्या शिष्टमंडळानं राज्यपालांचीही भेट घेतली. काँग्रेसच्या वतीनं हँगिंग गार्डन ते राजभवनापर्यंत ही सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी राज्यपालांसोबत लसीकरणासंदर्भात चर्चाही झाली. राज्याला लसींचा अधिक पुरवठा करण्याची मागणी यावेळेला काँग्रेसतर्फे करण्यात आली. आज 30 रुपया पेट्रोल की प्राइस है ओरिजिनल और 22 रुपया डीजल का प्राइस है. हमारा देश भूटान को, नेपाल को, कई देश को हमारा देश वहाँ डीजल और पेट्रोल सप्लाई करता है, ये रेट में सप्लाई करता है. राज्य सरकार का 10 रुपया टैक्स है और 30 रुपये के ऊपर 10 रुपया नहीं 40 रुपया हो गया. सबसे ज़्यादा टैक्स केंद्र सरकार का है. केंद्र सरकार जो रोड विकास के नाम से, किसान के नाम से जो पैसा ले रही है वो भी जनता के सामने रखे तो बीजेपी अपने आप उनका असली चेहरा लोगों के सामने आएगा. राज्य सरकार की तरफ उंगली कर दिशाभूल करने का काम बीजेपी जानबूझकर कर रही है.
दरम्यान काँग्रेसच्या या रॅलीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. कोरोना संकटामध्ये बंद असलेल्या शाळा आजपासून पुन्हा सुरू होत आहेत. कोरोनामुक्त भागांमध्ये आजपासून शाळा सुरू होत आहेत. गेल्या महिन्याभरापासून ज्या भागामध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नाही त्याच भागात 8वी ते 12वीचे वर्ग भरणार आहेत. बहुतांश ग्रामीण भागात या शाळा सुरू होत आहेत. औरंगाबाद, वाशिम, अमरावतीमधल्या ग्रामीण भागात आजपासून पुन्हा एकदा शाळा भरायला सुरुवात होतीये. औरंगाबादमध्ये ग्रामीण भागातील 595 गावातील जवळपास 850 शाळा सुरू होत आहेत, तर वाशिममध्ये 363 शाळा सुरू होत आहेत. त्यामुळे आता या भागातल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात वर्गात बसून शिकता येणार आहे. ऑनलाईन वर्ग न भरता आता पुन्हा एकदा शाळेची घंटा वाजणार आहे. अमरावती जिल्ह्यात कोविडमुक्त गावात पहिल्या टप्प्यात इयत्ता 8वी ते इयत्ता 12वीचे वर्ग जे आहेत ते आजपासून भरले. शाळेची घंटा वाजली आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठा आनंदही दिसला. जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील 748 शाळांपैकी 337 शाळा कोरोना प्रतिबंधक नियम पाळून आजपासून सुरू झाल्या. अमरावती जिल्ह्यातल्या नांदुरा बुजुर्ग इथल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे मास्क, सॅनिटायझर आणि गुलाब पुष्प देऊन शिक्षकांनी स्वागत केलं. शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत सरपंच, केंद्र प्रमुख, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि सर्व शिक्षक हजर होते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या 1.5 वर्षापासून राज्यासह अमरावती जिल्ह्यातील शाळा ज्या आहेत त्या पूर्णतः बंद होत्या. मात्र आता हळूहळू कोरोनाचा जो परिणाम आहे तो परिणाम आता कमी व्हायला लागल्याने आजपासून अमरावती जिल्ह्यातील शाळा ज्या आहेत त्या शाळा उघडण्याचा निर्णय सुरू करण्यात आलेला आहे. मी अमरावती जिल्ह्यातील नांदुरा बुजुर्ग या गावात आपण पाहू शकतो की आज 8वी ते 12वी पर्यंतचे वर्ग जे आहेत ते सुरू करण्यात आलेले आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर आज 8व्या वर्गात येणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची या ठिकाणी तपासणी केली जात आहे. त्यांना सॅनिटायझर हातावर दिलं जात आहे. विद्यार्थ्यांना मास्क आहे की नाही याची पण तपासणी केली जाते. सोबतच शाळेच्या शिक्षकांकडून या विद्यार्थ्यांचं गुलाबाचं पुष्प देऊन स्वागत केलं जात आहे. ज्या गावांमध्ये गेल्या महिन्याभरांपासून एकही पेशंट नाही अशा शाळा सुरू होत आहे. माझ्यासोबत या शाळेचे केंद्रप्रमुख आणि सरपंच मॅडम आहेत, त्यांना आपण विचारूया. सर, मला सांगा नेमकी शाळा तुम्ही सुरू करण्याचा निर्णय घेतला, किती विद्यार्थी आहेत आणि कोणत्या पार्श्वभूमीवर सुरू केला? साधारणतः शासनाने जो निर्णय दिला आहे की ज्या गावामध्ये 1 महिन्यापासून कोविडचा एकही रुग्ण नाही त्या ठिकाणच्या इयत्ता 8वी ते 12वीच्या शाळा सुरू करण्याच्या संदर्भात जो निर्णय घेतला त्यानंतर काल ग्रामसभेची ग्रामपंचायतमध्ये मिटिंग झाली आणि या गावामध्ये 22 मे पासून एकही पेशंट नाही आणि इथे 8वा वर्ग आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये. इथे 8व्या वर्गामध्ये 14 विद्यार्थी आहेत आणि 14 विद्यार्थ्यांचे पालक त्यांच्या पाल्याला शाळेत पाठवण्यासाठी तयार आहे. कारण गेल्या 1 ते 6 वर्षापासून शाळा बंद असल्यामुळं पोरं फार उत्सुक आहे शाळेमध्ये यासाठी. म्हणून सरपंच मॅडम आणि आपले ग्रामसेवक आणि सगळी जी मंडळी आहे त्यांनी हा निर्णय घेतला आणि आजपासून ही शाळा सुरू करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचा या ठिकाणी प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे. सरपंच मॅडम आपल्यासोबत आहे. मॅडम, मला सांगा की गावातल्या लोकांची काय भावना होती शाळा सुरू करताना आणि तुम्ही ठराव एकमताने मंजूर केला का? हो, आम्ही ठराव एकमताने मंजूर केला आहे. काल आमच्या इथं ग्रामपंचायतमध्ये आम्ही मिटिंग घेतली. टीचर लोक पण होते, सगळे म्हणजे विद्यार्थ्यांचे पालक पण होते. त्यांची काही हरकत नाही आहे करायची शाळा सुरू करा म्हणजे, कारण की विद्यार्थ्यांची खूपच मागणी होती का आमची शाळा कधी सुरू होते, कारण की त्याचं नुकसान पण होत होतं ना, अभ्यास नव्हता होत, गावात फिरत होते. सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. यवतमाळ जिल्ह्यातल्या काही ठिकाणी इयत्ता 8वी ते 12वी पर्यंतच्या माध्यमिक शाळा सुरू झालेल्या आहेत. पहिल्या दिवशी शाळेमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती अल्प प्रमाणात होती. ज्या गावांमध्ये शाळा समितीनं ठराव दिले त्याच ठिकाणच्या शाळा सुरू झालेल्या आहेत. तर भांब राजा इथल्या शिक्षकांनी पालकांची भेट घेत पाल्यांना शाळेत पाठवण्यासाठी पुढाकार घेतला. दुसऱ्या दिवशी येत असताना आणि तुला सुद्धा इथं बसायचं आहे. शाळा जी आहे तर शाळा समितीचा जे शासनाने ठराव जो होता कमिटी नेमून दिलेली होती त्या कमिटीचा आम्ही ठराव घेऊन शाळा सुरू केलेली आहेत. विद्यार्थी या ठिकाणी शाळेमध्ये आलेले आहेत आणि अत्यंत आनंदात विद्यार्थी आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं जे शिक्षण जे होतं 1.5 वर्षापासून मागे पडलेलं होतं, त्यांचे मित्र जे आहेत ते भेटलेले नव्हते. मुलं घरातल्या घरामध्ये मुलं जे आळसलेले होते ते पुन्हा एकदा प्रफुल्लित आणि उत्साही झाल्यासारखे दिसत आहेत.
माझे आई बाबा खूप गरीब असल्यामुळे आम्हाला मोबाईल घ्यायची परिस्थिती नाही आहे आमची, त्यामुळे ऑनलाईन क्लास काही करू नाही शकत आम्ही. आणि शाळा चालू झाल्यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे. आमचं एक दीड वर्षाचं शिक्षण जे होतं असंच वाया गेलेलं आहे. परत आम्ही शाळेत आलो आणि आता आम्हाला शाळेमध्ये शिक्षण घेणार आहोत आम्ही. धुळे जिल्ह्यातल्या धुळे महापालिका, शिरपूर आणि दोंडाईचा नगरपालिका क्षेत्र वगळता उर्वरित ग्रामीण भागात इयत्ता 8वी ते 12वीच्या 292 शाळा सुरू करण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाला. तब्बल 1.5 वर्षानंतर धुळे जिल्ह्यातील शाळांची आज घंटा वाजली आणि यावेळेला कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचं पालन करत विद्यार्थ्यांना वर्गांमध्ये प्रवेश दिला गेला. पहिल्याच दिवशी ग्रामीण भागात विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद होता. धुळे तालुक्यातल्या ढाढरे इथल्या शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती दिसली. गेल्या 18 महिन्यांपासून घरच्या घरी ऑनलाईन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळेला शाळेतला उत्साह दिसूनही आला. एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते, ती पाहूया. डोंबिवली रेल्वे स्टेशन जवळ आग लागल्याचा प्रकार घडलेला आहे. पूर्वेकडील लक्ष्मी निवास या इमारतीला ही आग लागलेली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या केले जात आहेत. डोंबिवली स्टेशन जवळची ही पूर्वेकडची इमारत आहे आणि या इमारतीला आग लागल्याची दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि आग विझवण्याचे प्रयत्न तातडीनं सुरू करण्यात आलेले आहेत. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया. गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. गणेश, डोंबिवलीच्या पूर्वेकडच्या भागामधल्या या इमारतीला आग लागल्याची घटना घडलेली आहे, काय अपडेट? अजिंक्य, काही वेळापूर्वीच डोंबिवली पूर्वेतील लक्ष्मी निवास ही इमारत आहे आणि या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या एका फ्लॅटला ही आग लागलेली आहे. मात्र या ठिकाणी गोडाऊन असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. मात्र हे गोडाऊन कसलं आहे हे अजून कळालेलं नाहीये. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर डोंबिवली अग्निशमन दल त्या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेलं आहे आणि जे आतमध्ये अडकलेले जे काही रहिवासी आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू आहे. अजिंक्य, गणेश, आग नेमकी पसरत चालली आहे का, काय नेमकी त्याबद्दलची अपडेट? कारण आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतोय की खूप मोठे आगीचे लोळ उठताना दिसत आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या असं समजलं होतं. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले गेले होते. काय नेमकी त्याबद्दलची माहिती आणि किती लोक आतमध्ये अडकल्याची शक्यता आहे? अजिंक्य, आग मोठी आहे. आपल्याला दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो की आगीचे जे धुराचे जे लोड आहेत ते पूर्णपणे संबंध परिसरामध्ये पसरलेले आहेत आणि स्टेशनच्या अगदी लगत असलेली ही इमारत आहे आणि स्कायवॉकला काही अंतरावर असलेली ही इमारत आहे आणि त्यामुळे बघ्यांची गर्दी इथे मोठ्या प्रमाणात आहे. आग मोठी आहे. अग्निशमन दल सध्या घटनास्थळी पोहोचलेलं आहे. आग विझवण्याचं काम सुरू आहे. मात्र अजून इमारतीमध्ये किती लोक अडकलेले आहेत हे काही कळू शकलेलं नाहीये. मात्र या ठिकाणी जे दुसऱ्या माळ्यावर कसलं तरी गोदाम होतं त्याला ही आग लागलेली आहे. आगीचं कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झालेलं नाहीये. काही वेळानंतरच या आगीचं कारण स्पष्ट होईल आणि काही लोक यात अडकली आहेत का या संदर्भातली माहिती मिळू शकेल. अजिंक्य, गणेश, गजबजलेला हा भाग आहे आणि स्टेशनला लगत असलेल्या या इमारतीला ही आग लागली आहे. त्यामुळे अग्निशमन दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. दाटीवाटीचा काहीसा भाग आहे. गणेश, याबद्दल नेमकं काय सांगता येईल? अगदी खरं आहे अजिंक्य, ही जी इमारत आहे लक्ष्मी निवास इमारत, या ठिकाणी अग्निशमन दलाला पोहोचण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. कारण शेजारीच काही इमारती आहेत त्या लागून असलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे अग्निशमन दलाची गाडी त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. बघ्यांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन आता त्या ठिकाणी आहे आणि बघ्यांना बाजू करण्याचं काम सुरू आहे आणि अग्निशमन दलाकडनं प्रथमतः ही आग कशी नियंत्रणात आणली जाईल यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अजिंक्य, गणेश, नेमका किती वेळ लागू शकतो आग पूर्णपणे नियंत्रणात आणायला? काही याबद्दलची प्राथमिक माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली आहे का? आणि नेमक्या किती अग्निशमन दलाच्या गाड्या, वॉटर टँकर्स या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्याबद्दल नेमकं काय सांगता येईल? सध्या अजिंक्य, डोंबिवली परिसरातील जी अग्निशमन दलाची जी गाडी आहे ती घटनास्थळी दाखल झालेली आहे आणि त्यानंतर कल्याण परिसरातील ज्या अग्निशमन दलाच्या गाड्या आहेत त्यांना देखील कॉल देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आजूबाजूच्या नगरपालिका किंवा महापालिका परिसरातील गाड्यांना देखील कॉल दिला जाईल. तर आगीचं स्वरूप पाहता ही आग कधीपर्यंत विझेल हे अजून स्पष्ट नाहीये. मात्र अग्निशमन दलाचे प्रयत्न आता सध्या सुरू आहेत. अजिंक्य, बिलकुल. गणेश, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि या महत्त्वाच्या घडामोडी संदर्भातले अपडेट्स आपण जाणून घेणारच आहोत. आगीचं स्वरूप आपण जर पाहिलं तर ही आग खूप जास्त प्रमाणात लागलेली आहे. त्यामुळे अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते प्रयत्नांची शर्थ करताना दिसत आहेत.
पुढच्या बातम्या आपण आता यानंतरच्या बघूया। मावळ तालुक्यातल्या 116 पैकी 2 शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत। त्यापैकी एका शाळेत फक्त 12वीचे वर्ग सुरू आहेत। वराळी इथल्या या कॉलेजमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनीस शेख यांनी। आजपासून ग्रामीण भागातील मावळ तालुक्यातील ज्या शाळा आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। सध्या मी DY पाटील या वराळे गावातील कॉलेजमध्ये आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आज 12वीचे 2 वर्ग भरवण्यात आलेले आहेत आणि या 2 वर्गात जवळपास 45 विद्यार्थी जे आहेत ते ऑफलाईन पद्धतीने शिक्षण घेत आहेत। प्रत्येक बाकावर एक विद्यार्थ्यांना बसवण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे सोशल डिस्टन्स असेल, मास्क असेल, सॅनिटायझर असेल, या सर्वांचा उपयोग करून हे जे क्लास आहे ते आज 10 वाजल्यापासून सुरू करण्यात आले। परंतु आपण जर पाहिलं तर जे ऑनलाईन शिक्षण आहेत त्या ऑनलाईन शिक्षणामध्ये अनेक त्रुटी होत्या आणि आता आजपासून ऑफलाईन शिक्षण म्हणजे शाळा भरलेली आहे, कॉलेज भरलेलं आहे। सर काय सांगाल या ऑनलाईन शिक्षण जे आहे त्याच्यामध्ये नेमक्या काय अडचणी जाणवत होत्या? ऑनलाईन शिक्षणामध्ये अडचणी असं आहे की विद्यार्थी झूमवरती मोबाईलवरती बघतात, त्यांना स्क्रीन छोटा असतो, आम्ही जे लिहिलेलं आहे ते स्पष्ट रूपात दिसत नाही, इंटरनेट बरेचदा ड्रॉप होते, कधीकधी आमच्याकडचं पण इंटरनेट ड्रॉप होते। इथे गुरुवारच्या दिवशीला लाईनचा खूप प्रॉब्लेम जातो, त्याच्यामुळं पूर्ण त्या दिवशीचे क्लास होत नाही। आणि सायन्सचे जे विद्यार्थी आहेत 11वी 12वी सायन्स शिकणारे, यांना सगळ्यात महत्त्वाचं करिअरमध्ये इंजिनिअरिंग आणि मेडिकलसाठी IIT आणि नीटची जी तयारी करावी लागते ती तर एक्झाम होणारच आहे, तर त्यासाठी विद्यार्थ्यांवर खूप मोठं प्रेशर येत आहेत आणि आपले विद्यार्थी पाठीमागं पडत आहेत। तर त्याकरता आता आम्ही शासनाच्या नियमानुसार निर्देशानुसार ऑनलाईन आणि ऑफलाईन आजपासून चालू केलेले आहेत वर्ग। बरेचसे विद्यार्थी आलेले आहेत ऑफलाईन, काही विद्यार्थी ऑनलाईन पण करत आहेत। परंतु आमचं शासनाला एक विनंती अशी आहे की पालकांच्या स्वतःच्या जबाबदारीवर संस्थेच्या काळजीच्यानुसार सगळ्यांना चालू करू द्यावं, ऑफलाईन चालू करू द्यावं। प्रत्येकजण आपापली काळजी तशी घेतच आहेत, मार्केट तसं उघडं आहे, लोक फिरतात आहे। मग शाळेमध्ये येऊन जर ते शिस्तीत बसत असतील आणि त्यांना जर त्यांचे डाऊट वेळेवर क्लिअर होत असतील, शिक्षकाच्या समोर त्यांना हे करून जर त्यांचा जर कॉन्फिडन्स वाढत असेल तर ह्या शाळा फिजिकली चालू कराव्या असं माझं तरी मत आहे। आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागात अनेक अडचणी आहेत। इंटरनेटचं जे नेटवर्क आहे ते पोहोचत नाही, जे विजेची समस्या आहे तीही मोठ्या प्रमाणात जाणवते आणि जे ऑनलाईन शिक्षण आहे ते व्यवस्थित काही होत नाही। अशा अनेक अडचणीचा सामना करत विद्यार्थी आज जे आहेत ते ऑफलाईन शिक्षण घेण्यासाठी शाळेत आलेले आहेत। मॅडम काय सांगाल, आजपासून शाळा सुरू झाल्या आहेत, तालुक्यात सध्या 2च शाळा सुरू आहेत, आपण DY पाटील या कॉलेजमध्ये आहात, कशा प्रकारे या ठिकाणी शिक्षण सुरू आहे? ऑनलाईन आपल्याला 15 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, ऑफलाईन 30 विद्यार्थी आज म्हणजे बहुसंख्येने विद्यार्थी आज शाळेत उपस्थित आहेत। खरं म्हटलं तर ऑनलाईन पर्याय आहे ना तर तो तितकासा चांगला नाही वाटत ग्रामीण, कारण आपला हा डोंगराळ भाग आहे सगळा, तिथे रेंजचा प्रॉब्लेम आहे, पालक गरीब आहेत तर त्यांना ते रिचार्ज करायला सुद्धा आणि ते 1 GB 2 GB जर एक मोबाईल आणि 2 पालक विद्यार्थी असतील त्यांचे तर त्यांना अडचणीचं होतं। आणि हे प्रत्यक्षात ही मुलं ऑनलाईन सुरू करतात आणि व्हिडिओ ऑफ करून दुसरंही काम करू शकतात, म्हणजे नेमकं संनियंत्रण करायला आमच्या स्टाफला अडचणी येतात। आपण जर पाहिलं तर आजपासून जे आहेत ते शाळा सुरू झाल्यात, परंतु विद्यार्थ्यांमध्ये शाळा सुरू झाल्याने कुठंतरी एक आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सागरचा न्यूज 18 लोकमतसाठी अनिश शेख, मावळ। दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली आणखीन एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पर्यटन विकासासाठी 250 कोटी रुपयांचा निधी आता देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेले आहेत। 10 जिल्ह्यांमध्ये जिल्हा पर्यटन अधिकारी आता असणार आहेत। पर्यटन सोसायटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे। महाबळेश्वर एकविरा देवस्थानचा यामध्ये समावेश आहे। कोकणातल्या समुद्र किनाऱ्यांसाठी सुद्धा सरकारनं आता निधी देण्याचं ठरवलेलं आहे। पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी यासाठी पुढाकार घेतलेला होता। साहसी पर्यटन धोरणाला सुद्धा आता मान्यता देण्यात आलेली आहे। याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। उदय, पर्यटन विकासासाठी तब्बल 250 कोटी रुपयांचा निधी आता दिला गेलेला आहे, काय नेमकी याबद्दलची माहिती? राज्य सरकारचं एक मोठं पाऊल म्हणावं लागेल पर्यटन विकासासाठी। राज्यात एकूणच पर्यटन विकासासाठी 250 कोटींचा निधी जो आहे तो वितरण करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलेले आहेत। आज
सकाळी मंत्रालयात झालेल्या या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय जो आहे घेण्यात आला. यावेळेला पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे या देखील उपस्थित होत्या. राज्यातील एकूण 10 जिल्ह्यांमध्ये पर्यटन विषयक प्रायोगिक तत्वावरती जिल्हा पर्यटन अधिकारी देखील नेमण्याचा महत्त्वाचा निर्णय जो आहे तो करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर पर्यटनासाठी खासगी संस्थांच्या सहभागासाठी जिल्ह्यात आता पर्यटन सोसायटी देखील स्थापन करण्याचा निर्णय झालेला आहे. राज्यात एकूणच महाबळेश्वर असेल, एकविरा देवस्थान असेल, लोणार सरोवर असेल, अष्टविनायक असेल, कोकणातील विविध समुद्र किनारे असेल, जिथे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत असते नेहमी, तिथे आता पर्यटकांना अधिक चांगल्या सोयी सुविधा कशा देता येतील या संदर्भातला हा निधी जो आहे तो वितरण करण्यात आलेला आहे. त्यामुळे कोकणामध्ये विशेष करून पर्यटन विकासनाला खूप मोठी चालना जी आहे ती मिळणार आहे. बिलकुल उदय, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळेला त्यांनी विविध विकास कामांचं उद्घाटन सुद्धा केलं. यूपी विधानसभा निवडणुकीच्या आधी असणारा पंतप्रधानांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय. यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 1475 कोटी रुपयांच्या विकास कामांचं उद्घाटन केलं. तर रुद्राक्ष या आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटरचंही पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. वाराणसीमध्ये कोरोना ज्या पद्धतीनं आटोक्यात आणण्यात आला त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इथल्या प्रशासनाचं आणि अधिकाऱ्यांचं कौतुकही केलं. शिलापट का अनावरण, लगभग 1,500 करोड़ की परियोजनाएं काशी के विकास और समृद्धि के लिए। एक तरह से आज महादेव के आशीर्वाद से काशीवासियों ने विकास की गंगा बहा दी है. आज ही सैकड़ों करोड़ की अनेक योजनाओं का लोकार्पण और शिलान्यास हुआ और अब ये रुद्राक्ष कन्वेंशन सेंटर, काशी का प्राचीन वैभव अपने आधुनिक स्वरूप यानी एक प्रकार से आधुनिक स्वरूप में अस्तित्व में आ रहा है. काशी के बारे में तो कहते ही हैं कि बाबा की ये नगरी कभी थमती नहीं, कभी थकती नहीं, कभी रुकती नहीं. विकास की इस नई ऊंचाई ने काशी के इस स्वभाव को एक बार फिर सिद्ध कर दिया है. कोरोना काल में जब दुनिया ठहर सी गई तब काशी संयमित तो हुई, अनुशासित भी हुई, लेकिन सृजन और विकास की धारा अविरल बहती रही. वेळ झाली आणखीन एका ब्रेकची. बघत रहा दुपारच्या बातम्या. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेचा उपक्रम संजीवनी गाडी ही भारतभरातल्या कोविडग्रस्त जिल्ह्यांमधून फिरतीये. आपण सुद्धा लसीकरणाबाबतच्या आमच्या या संयुक्त मोहिमेला भरभरून पाठिंबा द्या. लसीकरणाचं महत्त्व अधोरेखित करूया. आता पाहूया संजीवनीची गाडी आज आहे कुठे. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.